शेठ, काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी पत्रकारांना बोलवलं? नमस्कार, मी विलास पांडुरंग मुळे, व्यापारी संघटना अध्यक्ष वरांगाव. कालच्या दिवशी आमचे मित्र नगराध्यक्ष साहेब, लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेब सुनील भाऊ काळे यांनी काही आरोप केले आमच्यावर की विलास भाऊ यांनी असं करायला नको पाहिजे नव्हतं, हे करायला नको पाहिजे नव्हतं. आता त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की मला व्यापाऱ्यांचा, मी अध्यक्ष आहे, 15 ते 20 वर्षे आले. व्यापाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास कसा टिकून राहील याकरता मी शेवटपर्यंत लढणार आहे. दुसरी गोष्ट अशी की सुनील भाऊंनी काल सांगितलं की विलास भाऊ हे दुसऱ्याचं ऐकून काहीतरी बोलत आहे. आता मला आज 45 वर्ष, मी राजकारणात सुद्धा आहे, तुमच्या माहितीकरता सांगतो. मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे व शिवसेना कशी हँडल करतो हे पूर्ण गावानं बघितलं आहे, आजूबाजू पंचक्रोशीने बघितलं आहे. त्यामुळे कोणी मला काही सांगेन एवढा मी दूध खोळा नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, व्यापाऱ्यांच्या संदर्भात व्यापाऱ्यांवर जर अत्याचार होत, अन्याय होत असेल तर मी पेटून उठणार आहे. प्रथम मी एक व्यापारी आहे आणि व्यापारी काय असतो हे मी जाणून आहे. आज व्यापाऱ्यांची कंडिशन काय चालू आहे काय नाही हे मी फार जवळून बघतोय. दुसरी गोष्ट अशी की मी व्यापारी असल्यामुळे पहिले मी व्यापाऱ्यांची बाजू पकडणार आहे, पक्ष वगैरे राजकारण सर्व मागू. आणि मी व्यापारी संघटनेचं काम करत असताना कोणतीही राजकारण याच्यामध्ये घातलेलं नाही. कृपया याची नोंद घ्यावी. याच्यात राजकारण वगैरे काही नाही आहे. आज आमच्या व्यापाऱ्यांना जी नोटीस आली ती सीओ साहेबांनी पाठवली होती. त्यामुळे मी सीओ साहेबांचा वेळ घ्यायला करता शनिवारी त्यांना फोन लावला, रशीद सरांना. त्यांना विचारलं सीओ साहेब आहे का, आम्ही भेटायला येतो आहे. तर त्यांनी सांगितलं की सीओ साहेब नाही आहे, तुम्ही सोमवारी या. म्हटलं सोमवारी किती वाजता येऊ? म्हणे 12 वाजता या तुम्ही, आमची मीटिंग आहे. म्हटलं ठीक आहे. सोमवारच्या दिवशी आम्ही निवेदन घेऊन गेलो. आता तिथे आम्ही ठराविक व्यापारी जाणार होतो आणि पदाधिकारी जाणार होतो. परंतु व्यापाऱ्यांना उत्सुकता होती, काय आमच्या पहिलेच काही व्यापारी तिथे पोचून गेले. तिथे गेल्यानंतर त्याला एक वेगळं रूप आलं, एक मोर्चा टाईप रूप आला. आता तुम्ही जे म्हणता एक मोर्चा, हा मोर्चा नव्हता. मोर्चा काय असतो हे वेगळ्या पद्धतीनं असतो मोर्चा. आणि आम्हाला काही कोणाचा निषेध करायचा नव्हता, काही नव्हता. व्यापाऱ्यांकरता आम्हाला फक्त न्याय मांडायचा होता. त्याकरता आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही नगराध्यक्ष साहेबांना का म्हणून भेटायचं, कारण नगराध्यक्ष साहेबांचा इथं रोलच नव्हता. आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला सीओ साहेबांनी नोटीस दिलेली होती. त्याकरता आम्ही सीओ साहेबांच्या कॅबिनजवळ गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना रशीद सरांना फोन लावला. त्यांनी सांगितलं सीओ साहेब आज आलेले नाही आहे आणि दुसरे सीओ साहेब बदली झालेली आहे, त्यामुळे नवीन सीओ साहेब काही आज आलेले नाही आहे, पण आमची मीटिंग चालू आहे. त्यांना मी 5-6 फोन केले तरी ते बाहेर आले नाही. तिथे अचानकपणे आम्ही सर्व खाली बसलो, कारण आमच्यामध्ये काही वयस्कर व्यापारी होते जे उभे राहू शकत नव्हते, खाली बसले. त्याला त्यांनी ठिय्या आंदोलनाचं स्वरूप दिलं. आमच्या मनात तसं काही नव्हतं. आमचं फक्त आम्ही भावना व्यक्त करणार होतो. दुसरी गोष्ट, आम्हाला नोटीस दिली सीओ साहेबांनी, त्यामुळे आम्ही सीओ साहेबांना भेटणार होतो. तिथे आले बाकीचे नगरसेवक, आम्हाला त्याची कल्पना नाही. ते व्यापाऱ्यांशी बोलत होते, मी त्यांना कशी काय आडकाठी घालू? बरोबर आहे की नाही? मी कशाला आडकाठी घालू? तेही व्यापाऱ्यांशी बोलताय, काही व्यापाऱ्यांचे संबंध असतात, ते त्यांच्याशी बोलायला लागले. त्यांनी त्यांना काय सांगितलं काय नाही मला ते काही कल्पना नाही. मी नंतर ते रशीद सर आले, त्यांना बोललो की हो हे आमचं निवेदन आहे, हे घ्या, आम्हाला 2 दिवसात त्याची माहिती द्या. 2 दिवस पुरेसे होतील हो म्हणे. त्याच्यानंतर मी बाहेर आलो आणि एक सहज सर्व म्हटलं नगरसेवक येऊन गेले आणि माझे व्यापारी म्हणायला लागले का हो नगराध्यक्ष साहेब तर आज नगरपालिकेमध्ये. म्हटलं मला काही कल्पना नाही हो. तर म्हणे ते आपल्याला भेटायला आले नाही. म्हणून मला जाता जाता एक खंत व्यक्त केली मी. मला माहीत नाही की सुनील भाऊंना एवढं लागून जाईल. मी खंत फक्त अशा करता व्यक्त केली की व्यापारी लोक आले होते आणि त्यांच्या काय समस्या होत्या. तुम्ही जर ऐकलं असतं, येऊन समोर आले असते तरी व्यापाऱ्यांना फार बरं वाटलं असतं. तुम्ही प्रथम नागरिक आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, तुमच्यावर विश्वास आहे लोकांचा आणि तुम्ही मला मानता. म्हणजे तुम्ही जे मला बोलले की विलास भाऊ आमच्याकडचा श्रेष्ठ आहे, मी तुमचा आभारी आहे भाऊ की तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता. दुसरी गोष्ट भाऊ, तुम्ही माझ्याबरोबर इतके वर्ष राहिले आहे, तुम्ही बघितलं मी कधी राजकारण केलं आहे का? राजकारण हा माझा पिंड नाही आहे. मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे, शिवसेनेचं काम इमाने इतवारे करतो आहे म्हणून माझी किंमत आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेचा नेता व्यापारी संघटनेचा असा कोणताही आम्ही कधी हे केलेलं नाही एकत्रीकरण.
व्यापारी म्हणजे व्यापारी. व्यापारी काय असतो, पोटाकरता काय झगडे करतो. भाऊ एवढे लोक जर 300 लोकांनी व्यापाऱ्यांना जर नोटीस येत असेल तर हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण बोललात, आजही आपण एक बाईट दिली, थोडं दुःख वाटलं. काही कपाळ करंटे लोक व्यापाऱ्यांना फुसलावून घेऊन आले. असा कोणताही प्रकार नव्हता. व्यापाऱ्यांनी मला बोलवलं, त्यांच्या समस्या माझ्यासमोर मांडल्या आणि माझं कर्तव्य आहे की व्यापाऱ्यांना न्याय मिळवून द्या, म्हणून मी तिथे आलो. भाऊ मला तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती. तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे, तुम्हाला संयम पाहिजे. भाऊ माझ्याशी एक टाइम बोलायला पाहिजे नव्हता, मला विचारायला पाहिजे होतं की भाऊ तुम्ही असं काय केलं. तुम्ही मला फोन केला, तुम्ही मला म्हणता की भाऊ तुम्ही असं, तर मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं की भाऊ आम्ही तुम्हाला भेटायला आलोच नाही, आम्ही शिवसाहेबांना भेटायला. परंतु इतर नगरसेवक जसे आले तसे तुम्ही जर आले असते तर एक व्यापाऱ्यांना एक समाधान लाभलं असतं. एवढंच बोलतो मी आणि थांबतो. शेठ, सुनील काळे म्हणताय की मला मारण्याचा कट रचण्यात आलेला होता त्या टायमाला, असं म्हणून अशाच बसतं. अहो व्यापारी आहे, व्यापारी लवकर कोणाला चापट मारत नाही, कारण तो धंदा घेऊन बसलाय आणि तो 24 तास तुम्हाला इथे भेटणारा व्यापारी आहे. त्याच्यावर काही केव्हाही कोणी हल्ला करू शकतं. असा कोणी व्यापारी धमकी देणार नाही. व्यापारी काही खंडणीखोर नाही आहे की त्यांना अशा धमक्या देईल. आम्ही संविधानाच्या मार्गाने आमचं म्हणणं मांडत आहे. त्यामध्ये ही हास्यास्पद गोष्ट आहे. असा कोणता व्यापारी बोलला मला सांगा. दुसरी गोष्ट, त्यांनी आणखीन एक आरोप केला होता की आमच्या आजूबाजूला कोणी लोक येऊन उभे राहिले. भाऊ मी अवलोकन केलं तर माझ्याजवळ सर्व व्यापारीच होते, इतर कोणी नव्हतं भाऊ व्यापारी सोडून. तुम्ही परत क्लिप बघा ती. शेठ, काही व्यापारी नसणारी लोक सुद्धा तुमच्या मोर्चामध्ये कालच्या सहभागी झाली आणि तुमच्या बाजूने घोषणा देत होती. ते नेमकं त्यांना तुम्ही बोलवलं होतं का ते मनाने आले, का तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मोर्चा हा विषय काढू नका. मोर्चा वेगळा असतो, मोर्चाचं स्वरूप वेगळं असतं. मोर्चा जर न्यायचा असता तर मी पोलीस प्रशासनाला कळवून मोर्चाने दिला असता. घोषणाबाजी झाली म्हणजे गोष्ट आता घोषणाबाजी, आता एवढ्या लोकांमध्ये कोण काय घोषणा दिली लक्ष नाही, पण मी स्वतः एक घोषणा दिल्या. मी कोणत्या घोषणा दिल्या? व्यापारी संघटनेचा विजय असो, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण तुमच्या त्या कालच्या जे कार्यक्रम काल झाला हा सगळा, याच्यामध्ये व्यापारी नसणारी सुद्धा लोक सामील झाली होती. नाही, काही पक्षाचे पदाधिकारी होते. पक्षाचे आले असतील पदाधिकारी ना, त्यांना या व्यापाऱ्यांचे काही हित संबंध असतील यांच्यातले कोणी असतील ना, नगरसेवकांच्या जवळचे कोणी व्यापारी असतील ते तिथे आले असतील. आणि मी तर तुम्हाला पहिलं स्पष्ट केलं. राजकारण केलं का? येऊन राजकारण केलं नाही, राजकारण म्हणजे त्यांनी नाही राजकारणाचं वैर काही, ते फक्त यांना समजूत घातली. चर्चा अशी व्यापाऱ्यांना त्यांनी समजूत घातली की व्यापारी आम्ही नसताना घोषणा देणे, त्यांनी घोषणा दिल्या व्यापारी नसताना, म्हणजे त्यांनी राजकारण केलं असं चर्चा आहे. नाही असा कोणताही भाग नाही. हॅलो, दुसरी गोष्ट अशी की त्यांनी घोषणा दिल्याही असतील तर मला ते माहित नाही, परंतु मी स्वतः ज्या घोषणा दिल्या त्या मी तुम्हाला सांगतो. आम्ही तुमचं नाही म्हणत, इतरचे बोलतो. बरोबर, काळे साहेबांनी बरोबर आहे. सेट, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सुनील काळे म्हणता की पक्षाचा जो नेता, पक्षाचा जो काम करतो तो या व्यापारी संघाचा अध्यक्ष, व्यापारी कमिटीचा अध्यक्ष होऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांना असं वाटत असेल की आता राजकारणात आहे. समजा माझं वय जेवढं आहे आणि मी जेवढं राजकारण केलं आहे, म्हणजे मी जेव्हापासून राजकारणात आहे तेवढं त्यांचं वय आहे. दुसरी गोष्ट अशी, इतर गावांना बघा ना, कोणत्याही गावांना बघा, कोणतरी राजकीय पुढारी किंवा जो व्यापारी असतो, व्यापाऱ्यांनी राजकारणात येऊ नये असं काही धर्म आहे का, नियम आहे का शिक्षक लोकांनी झालं पाहिजे? हा, व्यापारी होऊ शकत नाही का नका? आणि ऐकून घ्या, राजकारणात असून सुद्धा आम्ही कधी राजकारण म्हणजे व्यापारी संघटना आणि शिवसेनेची संघटना कधी घातली नाही आहे. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला केव्हा येऊन माझ्या दुकानात येऊन बघा, व्यापारी संघ आपलं शिवसेनेचं जर बन असलं तर मीच माझ्या लेटर पॅडवर शिवसेनेचा अध्यक्ष, आपला व्यापारी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मलाच लेटर लिहित होता आणि पदाधिकारी बोलत होता व्यापारी संघटनेचे, त्यांच्यासमोर सांगत होतो की शिवसेनेचं उद्या बंद आहे किंवा अमुक आहे, तर आपल्याला याच्यावर निर्णय घेणार आहे. काय घ्यायचा तो तुम्ही सांगा. ही सत्य परिस्थिती आहे, तुम्ही कोणालाही विचारून घ्या. राजकारण सर्व गोष्टीत राजकारण घालायची गरज नाहीये. व्यापारी आहे, व्यापारी पहिले पोळलेला आहे. मंदी चालू आहे, जागतिक मंदी आहे, ते कसे पोट भरताय हे तुम्हालाही माहिती आहे. आणि एवढ्या वर्षाचे व्यापारी बसलेले, आपण तर होतोही नाही इथे. बरं, आता व्यापाऱ्यासाठी आपण कोणतं पाऊल उचलणार आहे? आता आम्ही कायदेशीर मार्गाने बघा, आता आम्ही त्यांना मागितले माहिती
रशीद सरांना, जोगो साहेबांना, आताचे सीओ समजा तात्पुरत्या ज्यांच्याकडे चार्ज आहे सध्या, त्यांना आम्ही जी माहिती मागितली 2 दिवसात, त्यांची माहिती आल्यानंतर आमची पुढची रणनीती ठरेल. या काळापासून व्यापाऱ्यांनी आतापर्यंत टॅक्स भरलेला नाही, कर भरलेला नाही, तुम्हाला सूट का द्यावी नेमकी नगरपालिकेनं? बरोबर आहे, तुमच्यावर का कारवाई करू नये? बरोबर आहे. वरणगावचा कला पहिल्यांदा विकास व्हायला पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहे. दुसरी गोष्ट अशी, 2015 तत्कालीन सीओ साहेब जे सरोदे साहेब होते, त्यांच्याजवळ आमचे व्यापारी गेले पैसे भरायला. त्यांनी त्या टायमाला पैसे स्वीकारलेले नाही. त्यांनी ऑनलाईन टाकायचा विचार केला आता, तरी त्यांनी स्वीकारलेले नाही. हे काय गोंड बंगाल आहे आम्हाला माहीत नाही. नाही ते झालं, तत्कालीन झाला विषय. त्याच्यानंतर का गेले नाही तुम्ही? नाही, त्याच्यानंतर तुम्हाला कधी नगरपालिकेची नगरपालिकेने घेतले नाही ना पैसे, आमच्यावर स्वीकारले नाही ना. म्हणून तुम्ही रक्कम भरली नाही? हा, आणि आज भरायला तयार आहे ना आम्ही तर सर्व. लिखित पण आम्ही अर्ज केला होता का बुवा कर तुम्ही आमचा स्वीकारावा, पण त्यांनी तो कर स्वीकारलेला नाही. त्याचे लिखित पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे. आम्ही त्यांना मागणी केली होती की बुवा आमच्याकडे कर किती बाकी आहे, तो करची रक्कम सांगा, आम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायला तयार आहे. त्यांनी आम्हाला कुठलाही बारकोड वगैरे दिला नाही आणि करही स्वीकारला नाही. आम्ही 1976 सालापासून ते 2016 पर्यंत आम्ही पूर्ण कर भरलेला आहे आणि त्याचे पुरावे देखील सर्व पावत्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. ओके.